येशू ख्रिस्ताच्या मुखातून पवित्र मंदिरात निघालेलं हे शब्द आहे. यशया संदेष्टाद्वारे त्याच्याबद्दल जो सांगितलेल्या गोष्टी होतो खूप वर्षापूर्वी, आणि येशू ख्रिस्ताद्वारे हे दिना सुवार्ता सांगण्याचं कार्य पुढे चाललं होतं. योग्यांना बरे केले, दुःखीला सांत्वन केले, पाप्यांच्या क्षमा केले. आज सुद्धा येशू ख्रिस्त या सर्व कार्य चालू ठेवत आहे. येशू ख्रिस्त जिवंत आहे. पवित्र साक्रमंतामध्ये येशू ख्रिस्त जिवंत आहे. आपल्याद्वारे आपल्यामध्ये सुद्धा येशू ख्रिस्त आज जिवंत आहे, आणि त्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी आम्हाला बोलवले आहे. मी फादर सजॉय अहिल्यानगर डिवाइन आश्रम रिट्रीट मधलं डायरेक्टर म्हणून सेवा करताना खूप वर्षाच्या अनुभवातून हे महाराष्ट्रामध्ये येशू ख्रिस्ताचं वचनाच्या घोषणा किंवा त्यांच्याद्वारे खूप जनाला मानसांतर आणि दुःखीदांना सांत्वन हे सर्व गोष्टीची गरज आहे मला कळलं आहे. आणि गेले 13 वर्षापासून हे डिवाइन आश्रम केडगाव अहिल्यानगरमध्ये आहे. आपल्याकडे शनिवारचे प्रार्थना सभा आहे, पहिले शुक्रवारची प्रार्थना सभा आहे, तसेच पहिले शनिवारपासून मंगळवारपर्यंत 3 दिवसाचं निवासी शिबिर पण आहे. आणि तसेच मध्यस्थी प्रार्थना, गावागावी घोषणा, पॅरिशमध्ये वचन घोषणा, आराधना, हे सर्व सेवासाठी प्रभू आम्हाला या ठिकाणी पाठवलेले आहे. म्हणून मी या देशासाठी प्रार्थना करतो, तुमच्या सर्वांसाठी प्रार्थना करतो की परमेश्वराचा आत्मा तुम्हा सर्वावर यावे आणि तुम्हाला अभिषेक करावे. फक्त तुमच्यासाठी नव्हे तर तुमच्या कुटुंबियासाठी आणि दुःखीदारासाठी आपण पवित्र आत्म्याच्या सहाय्याने, त्याच्या मदतीने येशू ख्रिस्ताचं कार्य पुढे नेऊ. यासाठी प्रभू आम्हाला सशक्त करो, आशीर्वाद करो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा बरोबर असो, आता, नित्य आणि चिरकाल. आमेन.